कसलं दिसतं अरे कॅमेरा. हाय भाई साहब, काही दिसत नाही यार, कसला खतरनाक ना, मला तर डायरेक्ट स्वर्गच. फायनली आम्ही इटली मध्ये आलेलो आहे. पुण्यापासून फक्त 1 तासात इटली सारखा फील देणारी एक सिटी आहे, तर ती सिटी आहे लवासा सिटी. आणि आम्ही चाललोय आता लवासा सिटीला, तर हा व्लॉग पूर्ण बघा. म्हणजे गोड झाल्यापासून मी फिरायलाच नाही गेले तर मान्सून मध्ये कधीच नाही. तर ही पहिलीच मान्सून ट्रिप आहे. तर चाललोय आम्ही, बघूया कसं काय, पाऊस येतोय की नाही, धोका किती असणार आहे काय बघू. चला, तर स्वागत आहे तुमचं आमच्या व्हिडिओ मध्ये. आणि गोडू बाबा इथे काय करतेय, तिला बॅगेत जायचंय त्या. तर चला आता आम्ही आपली लेजेंडर काढतो. तर चला. तर चला आम्ही आता चाललो लवासा सिटीला. हा आहे माझा मेवना वैभव. अनुजा आणि ती काय, ती कोण आहे? अनुजा मेवण्याची बायको. आणि ही आहे जयू, ही आहे गोडू. इकडे बघ गोडे. हा आहे मी. जयू काय भारी दिसते ना, एक नंबर. आज अजिबात ट्रॅफिक नाही लागला आपल्याला. आज सकाळी चाललोय ना आपण, म्हणून ट्रॅफिक नाहीये. काल आम्ही म्हणजे कालचा जो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, तो आला 2-3 दिवसापूर्वी. तर त्या कुठे चॉईस नंबर कुठे? आपलं पण आहे ना, चॉईसच नंबर आहे. तर अच्छा, वैभवचं वेगळा इश्यू चालू आहे. तो म्हणतो गाडीचा, दुसऱ्या गाडीचा एक टियागो होती, त्याचा नंबर चॉईस खूप भारी आहे. तर आमचा पण आहे 3838. आणि 3838 नंबर हा घरातल्या सगळ्या मेंबरना बाय डिफॉल्ट सूट होतो. बाय डिफॉल्ट नाही, सगळ्यांना टोटल जेवढे मेंबर आहे तेवढे, इन्क्लुडिंग जुई ऑल्सो, आमचा नवीन फॅमिली मेंबर, भावाची मुलगी. जेवलेच भारी दिसते जबरदस्त. आणि आता वाजलेत 9:40 आणि मॅप सांगतोय आम्ही 12:30 पर्यंत लवासा सिटीत. लवासा नाही, इटली मध्ये जाणार आम्ही डायरेक्ट. पुणेच नंबर 1 हिल स्टेशन. आणि इटली मध्ये पण ते पण फॉर्च्युनरने जाणार आहे. फॉर्च्युनर उडणार आहे असं म्हणायचं का तुला? उडणार आहे फॉर्च्युनर. आणि आता मी आता वाजले 11:30 आणि 12:15 किंवा 12:30ला पोहोचू. तर तोपर्यंत बघा इकडे कसला डान्स चालू आहे भयानक. मुळशीत आलोय आम्ही सध्या. अजून इथून 1 तास 20 मिनिटं आहे लवासा सिटीला. ते आता चला भेटूया तिथंच डायरेक्ट. इकडे बघ, तिकडे बघ. खतरनाक व्ह्यू आहे. वाव, किती कसलं भारी आहे. धबधबा, बंगला, पाणी येतं पायऱ्यातून, कसलं भारी आहे. उशी डॅम काय भारी दिसतोय ना. जंगल आहे, डायरेक्ट जंगल. इथून लय जबरदस्त दिसतोय. पाऊस यायला लागला, पण उशी डॅम पूर्ण फुल झालाय ना. काय क्लिअरिटी एकदम. बरं, तुला आतमध्ये ठेवते.
गरमागरम मॅगी. गुडूला खूप भूक लागली होती तर आम्ही मॅगी घेतली आहे आणि या निवली कपलनी पण मॅगी घेतली आणि इथं आपला ब्लॅक कॉफी. हा 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 हा, मॅगी कॉफी आणि हे असं नेचर. डबा भारी आहे हा. नंबर. कसलं दिसते कॅमेरा? अरे भाई साहब काहीच दिसत नाही यार. कसला खतरनाक ना. मला तर रोड काहीच दिसत नाही जेव. मला हेच फील हे घ्यायचं फक्त आहे ना जे गाड्यांचे जे लाईट आहेत ना तेवढंच दिसतंय फक्त मला. बाकी काहीच दिसत नाही मला. रोड पण दिसत नाही. अंदाजे चालले असं वाटतं. होतं. कसलं भारी आहे. डायरेक्ट स्वर्गात आलो असं एकदम पूर्ण फील होत. तुम्ही नरकात राहता. सगळे येतं फोटो काढण्यात बिझी. अहो पाऊस नाहीये तर चला ना. पाऊस नाही का? नाहीये. आम्ही लवासा सिटी जवळ. वातावरण बघा कसलं भयानक वातावरण झालंय. डोंगरावर बघितले का तुम्ही? डोंगरावर बघा एकदम धुकं आहे. चला जाऊया डायरेक्ट सिटीत. आलोय लवासा सिटी मध्ये. काय गर्दी बघा. गर्दी आहे नुसती लेक दाखव, फोटो. लेक. सगळे फोटो साठीच गर्दी आहे. बांधायलाच किती पैसे लागले. फायनली आम्ही इटली मध्ये आलेलो आहे आणि काय भारी व्ह्यू आहे. जबरदस्त. काय डॅमचं पाणी दाखवायचे. राहू दे गाडी चालू. काही प्रॉब्लेम नाही. इकडे इडली म्हणतात कारण त्यांनी लवासाला इडलीचं याच्यात रूपांतर केलं होतं. म्हणजे त्यांचं जे छोट्या छोट्या गोष्टी इकडे आपल्याकडे एकदम हिल स्टेशन तयार झालं एकदम जबरदस्त. आणि हे कपल बघा. पाऊस यायच्या अगोदर आम्ही फोटो वगैरे काढून घेतो आणि आमचे फोटो होतील थोडेफार जे तुम्हाला बघायला भेटतीलच. तुम्हाला त्यांना दाखव बाबा तिकडे जायचं आपलं. मी आलोय लेक व्ह्यूला आणि लेक व्ह्यू बघा कसलं खतरनाक आहे. जबरदस्त एकदम. असं वाटतं स्वर्गातच आलोय. लय भारी वाटतंय. आणि स्वर्गात मागं जातात स्वर्गातून परत खरंच स्वर्गात जाऊन आलो. काय भारी फील होतंय. बघ नी. इथे आणि खूप सारा पाऊस सुरू झालाय. बघू शकता तुम्ही पाऊस कसलाय. आणि इथे हे सगळे कणीस खात आहेत भाजलेलं. तर मला उपवास आहे. मी काय खाणार नाही. आज चतुर्थी आहे त्यामुळं मी जर खिचडी भेटली तरच खाऊ शकते. बाकीचं तर काहीच नाही खाऊ शकत. हे काय रे अण्णा. चला पुढे गेल्यावर दाखवते आणखी. अशी गाडी फिरते. गाडी लावून देत नाहीत मध्ये. पार्किंग केल्या मध्ये रस्त्यात गाडी लावता येत नाही आपल्याला इथे लवासा सिटी मध्ये. आणि मागे पिकनिक हाऊस आहे. इथं लवासा टाउन हॉल आहे. सगळं डेव्हलप केलं होतं.
बट काय माहिती काय इतिहास आहे त्याचा. काय प्रॉब्लेम झाला आम्हाला पण माहिती नाहीये. तुम्ही जर तुम्हाला उत्सुकता असेल लवासा सिटी बद्दल जाणून घेण्याबद्दल तर तुम्ही ChatGPT करू शकता, तुम्हाला डिटेल मध्ये माहिती मिळेल. जर कोणाला माहित आहे तर कमेंट करून नक्की सांगा. आणि online जर तुम्हाला काही माहिती असेल लवासा सिटी बद्दल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा हे का बंद आहे. इथून पूर्ण व्ह्यू दिसतोय लवासाचा. इटली प्युअर इटली सारखं बनवलंय, एकदम जबरदस्त. ज्यांनी बनवलंय एक नंबर बनवलंय सगळं. सरडा आलाय, गेला पळाला सरडा. जेव म्हटली मला लवासा सिटी बघायची टॉप व्ह्यू, त्यासाठी आम्ही गाडी थांबवली इथं. नाही हो, गोडू झोपली होती तर तिला बघायचं होतं म्हणून मग गाडी थांबवली. तरी मामा थांबत नव्हता मग इकडं बघा मामा आणि मामी काय चालू इकडं. लोक इथून व्हिडिओ काढतात वरून. तिकडे घर आहे. म्हणून तर गाडी त्याला लिहिली थांबलेला हा हा घेतो घेतो. तुला कॅडबरी खायची का तुला? आम्ही आता घरी चाललोय, खूप दमलोय आणि चतुर्थी होती म्हणून मला काय उपास सोडायचा आहे. चतुर्थी होती म्हणून मला काही दिवसभर काहीच खाता नाही आलं. पण मी आता थांबले होते तेव्हा मला फोन आला, पण मी रेकॉर्ड करू नाही शकले. मी साबुदाणा वडा खाल्ला. मला फोन आला होता फ्रेंडशिप डेचा माझ्या खूप जुन्या मैत्रिणींचा. तर फोन ह्याच फोन मध्ये आला होता त्यामुळे रेकॉर्ड नाही करू शकले. बाकी निघालोय घरी आणि बघा हे बाग न्यूली मॅरिड कपल. न्यूली मॅरिड कपलच्या मध्ये आमचा गोळा वाचलाय. तर चला जातानी जेवण करायचा प्लॅन आहे, बघू किती उशीर होतोय त्याच्यावर. चला भेटूया. खूप उशीर झाला होता तर आम्ही आलोय डिनर करायला हॉटेलमध्ये. पनीर काय ना बाई, पनीर कढाई, आलू मटर, बटर रोटी, सोयाबीन चिल्ली खाऊन झाली. तर आलोय आम्ही आता घरी. गुडू झोपली होती त्यामुळे मला जास्त काही शूट करता नाही आलं. तर लगेच आम्ही घरी आलो जेवण करून आणि आता इथे ब्लॉगला मी एंड करते. कसा वाटला ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ब्लॉग आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.